म्हणून आज मात्र आपल्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल सांगणार आहे. तर आता एकदम ओपन सांगून टाकतो आम्ही का डोकं दुखत असलं तर आता डोक्यात दुखायचे तर भरपूर प्रकार आहे. इकडे माथ्यावरती दुखतं, इकडून पाठीमागून पण दुखतं आणि इकडच्या बाजूनं पण दुखतं, तर कपाळपट्टीवरती पण दुखतं. असं तर कसंही डोकं दुखत असलं तर आज मात्र आपण जे काही साबण शॅम्पू वगैरे वापरतो ना, त्या साबण शॅम्पूना सुद्धा डोकं दुखते. जेवढा फेस जास्त झाला तेवढं डोकं चांगलं निघतं असं नाही, पण जेवढा फेस जास्त झाला तेवढं डोकं दुखतं. हे म्हणून मात्र त्याच्याकरता जर पूर्ण असं डोकं दुखत असलं तर गावठ्या गाईचं गोमित्र. शांत बसा, इकडे बघा कोणी त्यांना थोडस. तर गावठ्या गाईचं गोमित्र आणि शेण एकत्र करून गरगूट करून घ्यायचं असं, ते गाळून एका काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं. आणि ते मात्र आपण आंघोळीच्या टायमाला मात्र डोकं धुवायच्या टायमाला ते डोक्याला असं लावून घ्यायचं, एकदम चोळून थोडंसं भिजू द्यायचं. नंतर मात्र स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. कसंही डोकं दुखत असलं तरी जाईल. आता याच्यामध्ये केस वगैरे तुटणं गळणं ह्या पद्धतीनं जे होतं तर त्याच्यासाठी पण आपलं एक शॅम्पू टाईप मात्र आपण काही विधी बनवून देत असतो. रेठा आवळा आणि शिकाकाई याचा प्रसाद विधी करून देत असतो. हे मात्र आपण रिठा आवळा आणि शिकाकाई हे तिन्ही वस्तू मात्र सारख्या त्याच्यातलं बी काढून घ्यायचं विधी करून दिल्यानंतर, आणि ते भाजीसारखं शिजून घ्यायचं अलग अलग. तिन्ही वस्तू भाजीसारख्या शिजून घेतल्या का मग निंबाच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून निंबाच्या झाडाचा पाला घ्यायचा, त्या पाल्याची पेस्ट बनवायची. पेस्ट बनवून ते या 3 वाट्या असल्या तर पेस्ट 3 वाट्या घ्यायच्या. हे सगळं एकत्र करून काढून घ्यायचं. पाला शिजवायचा नाही, फक्त हे रिठा आवळा आणि शिकाकाई हे शिजवायचं आणि गाळून घ्यायचं. कपड्यात टाकून गाळून घ्यायचं, जसे चहा पावडर आपण गाळतो का त्या पद्धतीनं. आता तुम्ही कधी हॉटेलवर पाहिलं असेल चहा पावडर गाळताना ते कपड्यामध्ये टाकून, तशा पद्धतीनं ते काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं. ती जर तुम्ही हातावरती घेऊन अशा पद्धतीनं लावलं तर ते केसही तुटणार नाही, केसही गळणार नाही आणि वयाच्या अगोदर केसही पांढरे होणार नाही. या पद्धतीनंच आता डोळ्यासाठी जे काही बा आहे, कधी कधी म्हणजे असं तांदळासारखं कधी कधी डोळे दुखते, डोळ्याला पाणी येतं, लाली येते. या पद्धतीनं म्हणजे डोळ्याचे आजार जे तर त्याच्यासाठी एकदम सोपे उपाय. गोमित्र विधी करून दिलं, ते गोमित्र तुमच्या कानामध्ये टाकायचं. कानात गोमित्र टाकलं, कापसाचं बोळा वगैरे राहून घ्यायचं. कधी कधी असं दिवसाही केलं तरी चालतं ते. आणि संध्याकाळच्या टायमाला या कानातलं मळ काढून या डोळ्यात टाकायचं अंजन म्हणून, या कानातलं मळ काढून या डोळ्यामध्ये अंजन म्हणून टाकायचं. असं पण आपण लॅट्रिनला जातो तर त्या टायमाला वल्ला हात लावला तरी त्याने डोळ्याचे आजार जातात. त्याच गोमित्राने डोळे धुले, त्याच्यामध्ये कधी कधी घरी बनवलेलं तूप आणि झाडावरचं मध हे पण प्रसाद विधी करून देत असतो आपण. म्हणजे 1 चमचा मध आणि 1 चमचा मध असलं तर अर्धा चमचा तूप घ्यायचं. असं करून पाहिजे. यानं जर नाही चारा म्हटला तर मग अर्धा चमचा मध आणि 1 चमचा तूप, म्हणजे थोडंसं बदल करून घ्या. पण दोन्ही एकदम सारखे नाही घ्यायचं. दोन्ही सारखे घेतले, मध आणि तूप दोन्ही बरोबरीने घेतले का विष तयार होतं त्याचं. म्हणून अशा पद्धतीने आता कानामध्ये जर समजा ऐकू येत नसलं तर त्याचा सोपा उपाय, फक्त घरी लोटांगण बुंदीनं चरण डोळ्यानं पहिलं रूपी तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे ओळीन नामावानी. तुम्ही असं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारून पहिल्या प्रदक्षिणात पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या दिशेचं दर्शन करा. त्यानंतर दुसऱ्या प्रदक्षिणामध्ये ईशान्य, आग्नेय, निवृत्त आणि वायव्य या दिशेचं दर्शन करा. नंतर खाली आणि वर अशा पद्धतीनं दिशेचं दर्शन केलं तर तुम्हाला मात्र ऐकू येत नसलं तरी ऐकायला येईल. आणि कदाचित नंतर सकाळ आणि संध्याकाळ अगरबत्ती ओळखताना डाव्या हातानं डावा कान पकडून या 8 दिशांना वरच्या आणि खालच्या 10 दिशांना अगरबत्ती ओळा.
त्या दिशेकडे कळत नकळत आपण दात घसताना थुकला असेल किंवा तंबाखू गुटखा खाऊन थुकला असेल तर याने सुद्धा मात्र त्या दिशेचा अपमान होतो आणि त्या दिशेकडची देवता आपल्या कानातून निघून जाते आणि म्हणून मात्र आपल्याला ऐकू येत नाही. आज आपल्याला ऐकू 10 दिशेकडून येतं. वर विमान चाललं तिकडून ऐकू येतं, खाली ठोकठाक केली तिकडून ऐकू येतं, इकडून काय वाजलं तिकडून काय बोललं त्याचाही आवाज येतो. म्हणजे 10 दिशेकडून आपल्याला आवाज येतो. म्हणजे 10 दिशेतली देवता आपल्या कानामध्ये. म्हणून आता आंघोळ करताना तुम्ही मात्र कानामध्ये पाणी घालत जा. आता बरेच जण म्हणतात कानात पाणी घातलं कान फुटते. कानात पाणी घालतं का कान फुटत नाही. तुम्ही 10 दिशांचं म्हणजे आंघोळ करताना कानात पाणी घातलं का 10 दिशांच्या देवतेंना आंघोळ घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि ऐकू येत नसलं तरी ऐकायला यायला लागतं. म्हणून अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पुन्हा जर समजा ऐकूच येत नसलं तर त्याच्यात लसणाचा प्रसाद आणि मोहरीचा तेलाचा प्रसाद विधी करून देत असतो आम्ही. तो प्रसाद दिला का त्या लसणाच्या पाकळ्या मोहरीच्या तेलामध्ये टाकायच्या, एकदम लाल होऊ द्यायच्या आणि मग ते कपड्यामध्ये घालून मग ते पिळून घ्यायचं. गोमित्राने स्वच्छ कान धुवून कोरडे करायचे आणि ते संध्याकाळच्या टाइमला ड्रॉपने मात्र टाकायचं कानामध्ये. असं कानामध्ये जर टाकलं 7-8 दिवस असं जर केलं तर मात्र तुम्हाला ऐकू येत नसलं तरी ऐकायला येईल. परंतु दिशांना नमस्कार करणं ही खूप गरजेचं आहे. म्हणून मात्र त्याच्याकरता तर नाकाचे श्वासोश्वासाचे आजार. आता इथेही मात्र वायव्य दिशा जी मात्र श्वासोश्वासाची देवता आहे, दररोज मात्र वायव्य दिशेतून करून दर्शन करा. तुमचे कुठलेही मात्र श्वासाचे आजार असले तरी ती मात्र जाते. त्याच्यामध्ये पुन्हा जर समजा आपल्याला नाकामध्ये पुळी झाली म्हणा, काही हाड वाढलं असं सांगते, पण हाडच नसतं नाकाला. पण आता ते कसं काय म्हणते बा. पण मग नेमकं या अगरबत्ती ओळखतो आपण तर 10 दिशांना अगरबत्ती ओळखताना लावा हातानं डावा कान पकडायचा. 10 दिशांना या 8 वरची आणि खालची 9-10 असं धरती मातेला समोर मात्र असं ओळून जेव्हा आपण म्हणजे समोर म्हणजे देवाला असं ओळून लावली ती अगरबत्तीपर्यंत जळीपर्यंत जप केला का त्या टायमाला त्या खाली अगरबत्त्या जळून त्या खाली काड्या राहतात. त्या काड्यांचा फक्त वास घेत जा, तुमच्या श्वासोश्वासाचे आजार सुद्धा जातील. म्हणून अशा पद्धती एकदम सोपे सरळ विधी आहे. पण आम्ही काय सांगितलं का अनुष्ठानातून तुम्ही प्रत्येक वस्तूचा, ती निर्जीव वस्तू असली तरी त्या वस्तूचा आदर करा तर लाभदायक होईल. नाही तर तुम्ही अगरबत्ती जळणं झाली का काड्या काढून फेकून द्या आणि मग वास घेत बसा. ते म्हणजे कामापुरतच मामाही म्हणजे कमीत कमी त्याचा आदर केला पाहिजे. एखाद्याच म्हणतो आता काय सांगितलं आम्ही मुळीदाचा आजाराचा प्रसाद आम्ही सांगत असतो. जसं गवारचा पाला, गौरणीच्या शेंगाचा. मग गौरणीच्या शेंगाचा जो पाला आहे, आता गौरणीच्या शेंगाला त्या झाडाला पाणी भरलं बी तरीपर्यंत आपल्याकडून गल्लासभर पाणी घेऊन जायचं, त्या झाडाला टाकायचं, दर्शन करायचं, मग पानं तोडून घ्यायचं तर तुम्हाला लाभदायक होईल. निंबाचं झाड आता एवढं मोठं झालं त्याला पाणी टाकायची काय गरज आहे. परत निंबाचा पाला तोडताना मात्र निंबाच्या झाडाला पाणी टाकायचं, दर्शन घ्यायचं, तेव्हाच मात्र निंबाचा पाला तुमच्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे नाकाचे आजार, कधी कधी मोहरीचं तेल मात्र या बाजूचं अर्ध डोकं दुखत असलं तर या बाजूच्या नागपडीमध्ये टाकायचं किंवा तूप पण टाकू शकते या पद्धतीनं. आणि या बाजूचं डोकं दुखत असलं तर या बाजूच्या नागपडीमध्ये टाकायचं. उशी इथं घ्यायची. कधी कधी सर्दी झाली तर त्यासाठी माता भगिनीनं तुळशीची पूजा करायची. तुळशीची पूजा करून भाऊदादांनी दर्शन करून तुळशीची पानं तोडून घ्यायचे. मग माता भगिनी फक्त तुळशीची पूजा करण्याचा अधिकार आहे, पानं तोडण्याचा अधिकार नाही. ही लय मोठी आख्यायिका आहे. एखाद्याच मात्र आपण तुम्हाला त्याच्याबद्दल सांगू. वृंदा जालिंदराची पत्नी त्याच्याबद्दल. म्हणून मात्र त्याकरिता पानं तोडून घेतले का ते मात्र आपला एक रुमाल वल्ला करून त्या रुमालामध्ये गुंडळून ठेवायचं. संध्याकाळच्या टायमाला उशी इथं खांद्याखाली घ्यायची, डोकं असं करून मात्र ते चुरगळून घ्यायचं आणि तुळशीच्या पानाचे 2-2 थेंब मात्र नाकामध्ये सोडायचे. तुळशीच्या पानाच्या रसाची तुलाच पाहिजे ती काळी म्हणजे श्यामा. आणि हिरव्या पानाची जी असते ती रामा म्हणजे प्रभू रामचंद्राची आणि श्यामा म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची. काळी तुळस मात्र सगळ्या विधीसाठी उपयोगी पडते. काळी तुळस आता त्याच्यामध्ये आपली ते एक रान तुळस असते, रान तुळस एवढी जाड मंजूळ असतं तिला, ती बी हिरवीच असते रान तुळस. त्या रान तुळशीचं आपल्याला अशी चट्टी बिट्टी काहीतरी झालं तर त्याच्यावरती त्या रान तुळशीच्या पाण्याचा रस लावला तर त्याने पण मात्र ते चट्टी बिट्टी जाते. म्हणून अशा पद्धतीनं आता हे
काय काय राहिलं तर नेमकं डायबिटीजसाठी नंतर हरभऱ्याचा प्रसाद, मेथीचा आणि बडीशेपाचा प्रसाद, त्याचं माहिती पत्रकाची, तो प्रसाद कसा घ्यायचा काय याच्याबद्दल. त्यानंतर आपला हातपाय दुखते तर हे सगळं मात्र याचे यूट्यूबला मात्र सांगितलेलं आहे आपण. का पोट साफ झालं तर सगळ्या गोष्टी मात्र सगळे आजार तुमचे जातील. पोट साफ होत नाही ना, त्याच्यामुळे सगळं शारीरिक स्वास्थ्य मात्र तुमचं बिघडत. पोट साफ होण्याकरता मग पोट साफ होण्याकरता 1 गल्लास पाणी 1 गल्लास दूध एकत्र करून घ्यायचं, हलवून घ्यायचं असं लस्सी बनवल्यासारखं, आणि त्याच्यामध्ये चिमटभर विभूती टाकायची आणि ते मात्र जेवणाच्या अगोदर मात्र ते पिळून घ्यायचं. म्हणून अशा पद्धतीनं हे, आणि पुन्हा मात्र लसूण, गूळ आणि ओवा याचा पण प्रसाद पोट साफ होण्याकरता मात्र देत असतो. ओवा त्याच्यामध्ये गूळ एकत्र करायचं, काही गुळात ओवा एकत्र करा, आणि लसणाच्या माता भगिनींसाठी 3 पाकळ्या चावून चावून खायच्या आणि ओवा एकत्र केलेला गूळ खायचा पोट साफ व्हायसाठी, हे जेवणाच्या अगोदर. आणि भाऊदादांनी मात्र समसंख्येमध्ये 2, 4, 6, 8 पाकळ्या खायच्या आणि ओवा एकत्र केलेला गूळ मात्र त्याच्यावरती खायचा. अशा पद्धतीने पोट साफ होण्याकरता. मुळीदासाठी मात्र सांगितलं गोबरचा पाला तर आणि मिरे, काळे मिरे ती विधी करून दिली का सकाळी मात्र 11 पानं आणि 11 मिरे पानं मात्र पानाच्या त्या झाडाला पान टाकून दर्शन करून नंतर पानं घ्यायची. 11 पानं 11 मिरे, तर ते मिरे म्हणजे पानं धुवून घ्यायचे, ती 1-1.5 कप पाण्यामध्ये म्हणजे अगोदर कुटून घ्यायचं, 1-1.5 कप पाण्यामध्ये पिळून घ्यायचं. असं 21 दिवस जर आपण केलं तर कुठल्याही प्रकारचं मात्र मुळीव्याचा त्रास राहणार नाही या पद्धतीने. दुसरी गोष्ट पुन्हा ह्याच्यामध्ये काय सांगितलं, डायबिटीजचं पोट साफ व्हायसाठी जसं सूर्यनारायण टिपी असताना तर सूर्यनारायणला अशा पद्धतीनं आराध्य द्या. त्या दाढीमधून त्या परमेश्वराचं सूर्यनारायणचं दर्शन करा आणि त्यानंतर दर्शन केलं की त्याच्यातलं सफेद फुल सूर्यनारायणकडे ठेवून मात्र दर्शन करा. घरात आलं का त्या टायमाला घरामध्ये आपल्या 4 वातीची समई लावा, 4 वातीची समई लावा आणि त्या समय 4 वाती सेपरेट लावायच्या. 4 वाती म्हणजे आपण 2च करू, मध्ये अधिकची फुले येईल. एक मांजरानं नेली की मग 2 जातील मांजर घेऊन, तिकडची जाईल आणि दुसरी मांजर नेली पुरा दिवाच हिजून जाईल. पण जर समजा 4 वाटी सेपरेट जर बनवल्या, एक मांजरानं नेली उंदरानं नेली तर 3 राहतील, दुसरी मांजरानं उंदरानं नेली तर 2 राहतील आणि तिसरी नेली त्या मांजराच्या मिशा जवळून जातील, एक तर राहील. म्हणते ना किती 3 वेळेस चोरी केलं की 4थ्या वेळेस सापडतं, 4थ्या वेळेस 3ऱ्या वेळेस सापडतं. म्हणून आता तो दिवा म्हणून तो ती समय भरून द्यायची. आता आम्ही सांगितलं 4 वातीची समय लावा, या काय मात्र त्याचा अर्थ वेगळाच केला. ते म्हणलं बाबांनी सांगितलं 4 वाती समय लावला, त्यानं मालेगाव पाहिलं, नाशिक पाहिलं, पुणा पाहिला, ठाणा पाहिला, फोन करून सगळ्याला म्हणे 4 वातीची समय आणा. ते म्हणे 4 वातीची समयच मिळाला म्हणे. आता 4 वाती 5 वातीची सिस्टम राहते. 5 वाती म्हणजे 4 वातीचे जे आहे तर 4 दिशा मेन आणि 5वी जी वात आहे तर ती धरती मातेची आणा, म्हणून मग 5 वाती सिस्टम राहते. 5 वातीची सिस्टम असली तरी आपण 4च वाती लावायच्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मग अशा पद्धतीला दिव्याला तेल दिलं ते दिव्याच झालं, दिव्याला तेल दिलं ते दिव्याचं झालं संध्याकाळच्या टायमाला. मग आता तुम्हाला सांगितलं ते पाणी देऊन घरामध्ये आलं, एक तांब्या भरून ठेवा, त्याच्यामध्ये चिमटभर विभूती टाका, झाकून द्या आणि दिवा लावा 4 वातीचा. मग संध्याकाळी जेवण खावणं झाली, झोपण्याच्या अगोदर देवदर्शनाला जा. भाऊदादांनी हे उजव्या हाताची हे 2 बोटं असे फिरून घ्यायचे मंत्र जप करून, आणि माता भगिनीने डाव्या हाताची हे 2 बोटं असे फिरून घ्यायचे मंत्र जप करून. ओम जनावरांना ओम स्वामी शरणम किंवा तुमचा जो गुरुमंत्र असेल किंवा तुमची ज्या देवी देवतेवर श्रद्धा असेल त्या मंत्राचं ही बोटं फिरून आणि ते पाणी एकदा तोंडाला लावलं का तोंडाचं काढायचंच नाही. एकच दमात पिऊन घ्यायचं. हे पोट साफ व्हायसाठी, हे पोट साफ व्हायसाठी. त्यानंतर जे आपण आता देवाचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेताना ती जी समय भरून दिली होती ते आता दिव्याचं तेल दिव्याला झालं, पण त्या दिव्याकडून उसनं 1 चमचा तेल घ्या आणि आपण 1.5 चमचा पुन्हा त्याच्यात टाकून द्या. अशा पद्धतीने आणि 1.5 चमच्यावर तेल दिव्याकडून घेतलं, त्याच तेलाने गुडघे, हे सांधे, या कंबर अशा पद्धतीने मालिश करा. 3-4 दिवस तुमचे गुडघे, कंबर वगैरे सगळे सांधे सुंदर बरे होतील बा. म्हणून अशा पद्धतीने एकदम सोपे. आता
इथं माता भगिनींचं जर समजा काही अशा पद्धतीने प्रश्न काही आजार असतात अंगावरती जाण्याचे, त्यासाठी आपण गावठी तांदूळ वगैरे विधी करून देतो, गिरू विधी करून देतो. आता त्याच्यामध्ये कसंही असू द्या, असे एक अनुभव आहे. एक हवालदार साहेब होते, हवालदार साहेब, तर ते त्यांच्या पहिल्या बाईंना पण तशा पद्धतीचा आजार होता आणि दुसरी बाई केली तर तिला पण आजार होता. त्यांनी ऑपरेशन सांगितलं. त्या टायमाला तर आम्ही साधनीतच होतो. त्या टायमाला चिठ्ठी दिली, त्यांनी चिठ्ठी दिली तर त्यांना आम्ही असं पर्यंत सांगितलं तांदूळाचं, गावठी तांदूळाचं विधी. आता तुम्ही म्हणाला मग रेशनचे का, रेशनमध्ये हायफाय तांदूळ यायला लागले. तेव्हा आता ते रेशनचे म्हणले तर तुम्ही एक जण आणले रेशनचं तर ती प्लॅस्टिक सारखंच होत नाही तांदूळ, काचेचे, काही काचेचेच. म्हणून गावठी तांदूळ म्हणजे दुरकट राहते, जाड मधला राहतो थोडासा. आणि अशा पद्धतीने ते तांदूळ विधी करून दिले. सांगितलं का बाई अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये चिकट पाण्याने जर अंगावरती गेलं तर त्याच्यासाठी मात्र जे तांदूळ दिले, हे तांदूळाचं असं आपण ते भिजत टाकायचे आणि ते भिजल्यानंतर 2-3 तासानं डाळ जसं घोटतो तसे घोटून घ्यायचे आणि तसंच कच्चं पेरून घ्यायचं. हे असं पद्धतीनं सफेद वगैरे अंगावर जात असेल त्याच्यासाठी तांदूळाचा शेवयाचा भात जसा काढतो तसा तांदूळाचा भात काढायचा आणि त्याच्यामध्ये तर ते पाणी पिऊन घ्यायचं. भात सगळ्यांनी खाल्लं तरी चालेल. त्यानंतर रक्तरंगाचं अंगावर जात असलं तर तांदूळ भिजत टाकायचे आणि ते भिजल्यानंतर घोटून घ्यायचे. त्याच्यामध्ये कपड्यांनी गाळलेला गिरू 1-1.5 चमचा गिरू सोडायचं. ते काही गरम करायचं नाही, असं हलवून पिऊन घ्यायचं. कसंही अंगावर जात असलं तरी मात्र राहून जात. तर अशा पद्धतीनं मात्र हे सगळे विधी आहे. पण काही विधी असे का ते तुमच्या सगळ्यांच्या समोर मात्र सांगणं योग्य नाही. म्हणून मात्र ज्यांना जोही त्रास असेल त्या पद्धतीनं फक्त सांगा, त्याच्याबद्दल प्रसाद विधी मात्र देऊ. आणि अजूनही मात्र म्हणजे भरपूर काही विधी आहे, पण आता आपण शॉर्टकटमध्ये सांगून आजच्या कार्यक्रमात मात्र आपल्याला कष्टाला प्रयत्नाला यश कामून येत नाही याच्याबद्दल आपण सकाळी सविस्तर माहिती सांगितली. सकाळी पण आता एक काही गोष्टी आपल्याकडे आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो का आपल्याला अपयश येण्याचं कारण हे आपल्याकडे का 33 कोटी देवांचा राजा इंद्र तोही आपल्या हातात आहे आणि आपल्या दोन्ही पायामध्ये एका पायात जय आणि एका पायात विजय, मग जिथं मात्र परीक्षाला जाताना किंवा कर्जमाफी, कर्ज मंजुरी, कांदे वांगे विकायला जाताना जय आणि विजयला बरोबर घेऊन जातो. मग तिथं मात्र यायला पाहिजे का नाही यशाना. जय आणि विजय ही यशाचे दोन भाऊ आहे. म्हणून जय आणि विजयला बरोबर घेऊन जातो. यशाने यायला पाहिजे, परंतु यश जर नाही आलं तर मग हे जय आणि विजय उचल बांगडी करून आणतील. काय उचल बांगडी करून आणतील. पण मात्र जय आणि विजय हे सबळ पाहिजे. सबळ म्हणजे शक्तिशाली करायला काय बदाम काजू खावं लागतील काय, ते म्हणजे एकदम सोपे उपाय. ज्याला तर जर आत्ता जेवलं जर सकाळची पंचायत असली तर त्याने बदाम काजू आणायचे कुठून सबळ बनायला. पण एक सोपा उपाय आहे. आता इथं कधी एक विनोद सांगतो तुम्हाला. तुम्हाला उचल बांगडी माहिती नसेल कधी. उचल बांगडी शाळेत असताना आमचीच उचल बांगडी झाली होती. म्हणून मात्र आता शाळेत असताना आमची उचल बांगडी कशी झाली, आम्ही शाळेतच जात नव्हतो. 2-3 महिने शाळेतच गेलो नाही. आमचे जोडीदार होते, गोट्या खेळायचे येड्या बाबळीत. आणि घरून तर एवढी तयारी, देबाकरमधून मला शाळेत जायचं. मग घरचे म्हणायचं मुलगा लय हुशार, त्याला कधीच सांगावं लागत नाही शाळेत जाय म्हणून. असं म्हणलं दररोज. आता इकडे काय सोडी गाय सोडती शेळी जाय मेंढराकडे ही आण ती आण, त्याच्यापेक्षा शाळाच बरी ना आपली. म्हणून शाळेत जायचं. तिकडं लेंड्यांमध्ये उखाड्यात पाटी ठेवायची. लेंड्यांच्या उखाड्यात पाटी ठेवायची, गोट्याचं गठोडं काढायचं आणि याड्या बाबडीत गोट्या खेळायची. जोडीदार तयारच राहायचे तिकडं.
2-3 महिने शाळेत गेलो नाही आम्ही. आणि 2-3 महिन्यानंतर आपल्या बाबांना ते मास्तर भेटले, गुरुजी भेटले बाबांना सांगितलं तुमचं मुलगा 2-4 महिन्यापासून शाळेतच नाही. शाळेला सकाळी सकाळी लवकर मात्र बाकर बांधून दे. जे सांगायचं तात्पर्य असं का ज्या टायमाला आपण कांदे ऐकायला जाऊन येतो, वांगे ऐकायला जाऊन येतो, परीक्षेला जाऊ, कुठलाही बी जाऊ द्या, एका पायात जय आणि एका पायात विजय, आपण जातो ना तिथं, त्या टायमाला मात्र आपल्याला अपयश काय येतं त्याच्याकरता एक सोप्यात सोपा उपाय आहे. जेवण करताना तुमच्या जवळ मात्र वाटी लोटी घ्या आणि पाणी पिताना त्याच्यामध्ये टाकून पाणी पित जा. म्हणजे उष्ट पाणी हातावरती टाकू नका. 33 कोटी देवांचा राजा हातामध्ये, इंद्रदेव, 33 कोटी देवांचा राजा हातामध्ये इंद्रदेव. मग तुम्ही जर उष्ट पाणी हातावरती टाकलं ना तर इंद्रदेवाला उष्ट पाणी पाजल्याचा दोष लागतो, म्हणून तुमच्या हाताला यश येत नाही. आणि 33 कोटी देवांचा राजा इंद्र हातात आहे आणि पायामध्ये जय आणि विजय. जेव्हा मात्र उष्ट पाणी तोंडाला लावलेलं पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते ना, त्या टायमाला मात्र तेच काही पाणी, हे पाणी धुण्याचं पाणी काहीतरी वापरात आणतात, काही उष्ट पाणी. मग आता ते कुठे टाकायचं, मग त्यानंच मात्र हातपाय धुतात. काही उष्ट पाणी पायावर टाकतं कामा नाही, उष्ट्या पाण्याने हात धुता कामा नाही. तुम्ही जिथं जाल तिथं यश घेऊन याल. आणि उष्ट्या पाण्याने हात नाही दिले तर जिथं ज्या कार्यात हात घातला त्या कार्यात भरभरून तुम्हाला यश मिळेल. बस एक साधे सोपे मात्र अशा पद्धतीचे उपाय. त्यानंतर मात्र प्रत्येकाच्या नाव राशीवरून, प्रत्येकाच्या नावावरून 1 किंवा 2 दिवस मात्र अशुभ राहत असतात. म्हणून अशा पद्धतीनं तर ती सविस्तर माहिती आपण नोकरी प्रयत्नाच्या मार्गदर्शनातून मात्र सांगत असतो. आणि या दादांकडे सकाळी खूप छान रेकॉर्डिंग झालेली, या दादांच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग, तेवढी रेकॉर्डिंग घ्या. खूप छान मार्गदर्शन झालं सकाळी. म्हणून अशा पद्धतीनं प्रयत्न करून आता इथेही मात्र या पद्धतीनं पुढचं आपण घरामध्ये एवढी देवाची देवपूजा वगैरे करत असतो. तर देवाची देवपूजा करत असताना सुद्धा मात्र श्रद्धा विश्वास असूनही पाहिजे तसा अनुभव येत नाही आपल्याला. याचं कारण काय याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. का जसं मात्र अमावस्या ते पौर्णिमा दैविक तिथी, पितरांच्या तिथी ना आसुरी शक्तीच्या तिथी आहे. म्हणजे देवाच्या तिथी, पितरांच्या वाडवडिलांच्या तिथी आणि आसुरी शक्तीच्या तिथी. म्हणजे त्या तिथीवरती ती पीडा होत असते. देवाच्या तिथीवर देवाची, पितरांच्या तिथीवर पितरांची, आसुरी शक्तीच्या तिथीवरती आसुरी शक्तीची. पण याच्याकरता या तिन्ही बी आणि आमुषापासून पौर्णिमापर्यंत, पौर्णिमापासून आमुषापर्यंत देवी तिथी, पितरांच्या तिथी आणि आसुरी शक्तीच्या तिथी. पण इथं मात्र या तिथींना संतुष्ट करायचं. काही फुलं लागत नाही, अगरबत्ती लागत नाही, कापूर लागत नाही, काही नाही, फक्त श्रद्धा लागते. तिथं श्रद्धा लागते. आणि एक आहे मात्र तुम्ही आरती ओवाळताना अशा पद्धतीनं जी आरती ओवाळतात ना, अर्धा चंद्र आणि सगट चंद्र, म्हणजे अर्धा चंद्र म्हणजे अमुष्याच्या नंतर इकडे अर्धा चंद्र दिसतो पश्चिमेकडं, आणि सगट चंद्र म्हणजे पौर्णिमा. तर असं जर तुम्ही आरती ओवाळली तर तुम्ही अमुष्या ते पौर्णिमा, पौर्णिमा ते अमुष्या अशी आरती ओवाळणार. आणि दैविक तिथी, पितरांच्या तिथी आणि आसुरी शक्तीच्या तिथी, या सगळ्या तिथी नंतर तुमच्यावरती संतुष्ट होतील. म्हणून मात्र त्याच्याकरता या पद्धतीनं. दुसरी गोष्ट, देवाच्या समोर उभं राहताना एखाद्या साहेबाच्या समोर आपण उभं राहतो ना तर साहेब मात्र साहेब येतो. यंगडवाकडे कच्च उभं राहिलं तर तुम्ही काय नीट उभं आहे. पण इथं साहेबाला सुद्धा देवानी बनवलं, देवाच्या समोर उभे राहताना आपल्या दोन्ही पायाच्या टाचाला टाचा मिळलेल्या आणि दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असलं पाहिजे. सावधान स्थितीत मात्र उभं राहिलं पाहिजे. देवाच्या समोर उभं राहतो म्हणजे काहीतरी मागायचं उभं राहतो का नाही आपण. हर प्रकारच्या समस्या देवाला सांगतो, देवाने आपलं ऐकलं पाहिजे आणि आपल्या समस्याचं निवारण मात्र देवाने केलं पाहिजे. त्याच्याकरता सावधान स्थितीत उभं राहिलं पाहिजे. या पद्धतीनं अनेक आपल्या जीवनामध्ये आज मात्र बऱ्याच जणांना माहिती, या परिसरात माहितीच आहे. हरिओम हा शब्द आपण जे बोलतो, राम राम, श्याम श्याम, नमस्कार, याच्या जागेवरती हरिओम असंच बोलतो.
करोनाच्या कालावधीमध्ये हरिओम या शब्दाने मात्र पेशंट वाचवले बरं आम्ही. हरी हा परमात्मा परमेश्वर भगवान महाविष्णू, हरी हा परमात्मा परमेश्वर भगवान महाविष्णू. आणि ओम जो आहे ना, ओमचा अर्धा जो भाग आहे ना, ओमचा अर्धा भाग ब्रह्मा, पाठीमागचा भाग आहे तो विष्णू, आणि खालचा अर्धा भाग आहे ना तो महेश, आणि अर्ध्या भागाला जी सोंडे वाकडं तर ते गणपती बाप्पा. आणि वरी दिलेला जो अर्धा चंद्र आहे ना, दिसला ना अर्धा चंद्र, या अर्धा चंद्रावरती, या अर्धा चंद्र म्हणजे पृथ्वी, आणि त्याच्यात आपलं शरीर, अर्धा चंद्र म्हणजे अर्ध शरीर, हे पण पृथ्वीमय मातीमय होणार आहे. आणि याच्यावरती अर्ध्या चंद्रावरती जो टिंब आहे ती म्हणजे शक्ती. आता अर्धा टिंब जी शक्ती आहे, शक्ती म्हणजे कोणती? डोळ्याची उघडझाप, बोलण्याची, चालण्याची, ऐकण्याची ही शक्ती आहे. आणि दिल्लीत कार्यक्रम चालणार आपल्याला टीव्ही मध्ये, फोन मध्ये दाखवतो, ती एक शक्ती आहे. म्हणून टिंब ती शक्ती आहे. म्हणून मात्र कपाळाला टिंब म्हणजे टिका लावायचा, शक्ती म्हणजे टिका कपाळाला. शोभावंत दिसावं, चांगलं दिसावं म्हणून नाही लावायचं आपल्याला. कपाळाला जो टिका लावतो ना, ते ओमच्या वरी दिलेला टिंब तो शक्तीचा आहे, म्हणून टिक्का लावायचा आहे कपाळाला. आणि अशा पद्धतीला जसं म्हणतो ना आपल्या जीवनामध्ये आपण सही करतो ना, सहीला जास्त महत्व आहे का नाही? सहीला एखाद्या दिवस म्हणतो जर सांगितलं कोऱ्या कागदावर सही घेतली, म्हणलं मी टिंब 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 टिंब, हा सगळे माझे चहा बशीसह, चहा साखरेसह सगळी इष्टे टिंब टिंब यांच्या नावावरती करून देतो, खाली तुमची सही आहेच, होणार का नाही? तशा पद्धतीनं तुम्हाला एक सांगणं का तुम्ही आरती ओवाळताना कशा पद्धतीनं अर्धा चंद्र आणि सगट चंद्र अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत, आणि ओम मध्ये आरती ओवाळा. एक वेळेस तरी ओम मध्ये आरती ओवाळा. आणि हरिओम अशा पद्धतीनं मात्र बोलत जा. हरिओम फोनवरती असं जर बोलले ना तुम्ही, तर दिवसामध्ये किती वेळेस आलो आलो बोलते, आलो आलो. अहो करोना गेला, पण करोनासारखे महाआजार येणारे अजून बरं. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि हे वाक्य लक्षात नका ठेवू, पण लिहून ठेवा. पण लिहून कुठं वहीच्या पानात नका, नाही तर वहीच्या पानात लिहून ठेवलं तर ते वहीच्या पानं कोणी फाडून गेली. म्हणून त्याच्याकरता वहीच्या पानात नाही, असं वरती छताला लिहून ठेवा का करोनासारखे महाआजार येणारे अजून. पण करोनासारखे महाआजार जरी आले ना, तरी हरिओम हा शब्द मात्र तुम्हाला त्या आजारातून वाचवणार आहे. हा शब्द वाचवणार आहे का हो? जर समजा पाहिलं तुम्ही, आलो हा आलो आलो, त्याने एक झटका दिला का मग गेलो. आजार म्हणा अशी दोषबाधा, दुःख पीडा बाधा, त्यानं एक झटका दिला ठेवून तर गेलो. आलो 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 गेलो. पण जर समजा आपण हरिओम 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 असं जर म्हणलो, दुःख पीडा बाधा करण्यासारखे महाआजार ते सुद्धा म्हणतील जागृती वर का, याच्या पाठीमागे देव वर का, देव हरिओम 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 असं जर म्हणलं ना, तर निश्चित मात्र आपल्याला, आपल्या केसाला कोणी कुठलाही आजार, कुठलीही दोषबाधा, धक्का सुद्धा लावू शकणार नाही. तुम्ही अनुभव घ्या. हरिओम बोलताना असा अनुभव घ्या. म्हणून आता बरेच जणांनी मात्र ते एक आणखीन मस्त बनवलं पाहते. मॅसेज येतो ना, टुंग टुंग वाजायच्या ऐवजी आमचाच आवाज येतो तिथं, हरिओम हरिओम असाच आवाज येतो तिथं. मॅसेज पडला लगेच हरिओम आवाज येतो. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही लय हुशार आता. कसा शब्द काढला असं हरिओम, इकडून तिकडून तोडून तोडून मस्त तिथं फसून दिला. टुंग वाजायच्या काय काय त्याची फोन करण्यात निश्चित. आणि आपण आरती घेताना अशा पद्धतीने आरती घ्यायची. एक आरती घेण्यामध्ये सुद्धा नुसतं घ्यायची म्हणून नाही, त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं सूत्र आहे. त्या आरतीमध्ये सुद्धा एवढं मोठं सूत्र आहे ना, तुम्ही आरती घेतली तर तुमची इडापेडा सुद्धा जाते, पण तुम्ही मात्र ते व्यवस्थित घेतच नाही. काय काय तर थंडीच्या दिवसात असं केलं तरी अनुभव नाही आहेत.
मग आरती घेताना अशा पद्धतीने आरती घेतली. असं 3 वेळेस आपल्या घरी आरती घेताना 3 वेळेस घ्या आणि इथं सामुदायिक आरती घेताना एकच वेळेस घ्या, पण व्यवस्थित घ्या. म्हणजे डाव्या उजव्या बाजूचे कुठलेही आजार मंत्र जातात डोक्यावरून असं पायापर्यंत. तुम्ही अनुभव घ्या त्याचा वाला. आतापर्यंत सटक फटकच घेत राहिले तुम्ही. म्हणजे त्याचा अनुभवच येईना ना. म्हणून आता याच्याकरता म्हणून या पद्धतीनं आपल्या घरामध्ये ज्या टायमाला आपण असं आरती बिरती घेतो, आरती बिरती ओळखतो, त्या टायमाला मात्र व्यवस्थितरित्या काय कशा पद्धतीने मात्र आरती ओळखायची ते ओमची आणि ते तुम्हाला सगळ्यांनी मात्र एक आरती पेटवा. हीच पेटवा त्याचं आहे तेल.
तर आपल्या कपाळाच्या वरून आरती गेली पाहिजे अशी, दोन्ही खांद्यापर्यंत अर्धा चंद्र. आता काय काय असं करते तर म्हणून अशा पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाला इथेच नंतर पूर्णविराम देऊ. एकदा म्हणतो आपल्या हिंगोलीच्या अंगून एक दादा आलेले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि 2 मिनिटं फक्त ते त्यांचा थोडासा अनुभव सांगतील, कारण की त्यांना जायचंय लांब. आपण म्हणलो समापतीच्या दिवशी मात्र ते राहतील, पण त्यांचं थोडंसं आहे कामाची धावपळ आहे, त्याच्यामुळे ते जाणार आहे. तर आज ते त्यांचा थोडासा अनुभव. चला. हिंगोली कुठं, आपलं गाव कुठं? बाबाजींना मनापासून साष्टांग नमस्कार. आता सांगायला खूप वेळ आहे, खूप काही आहे. इकडे थोडं शॉर्टकट सांगतो, वेळ भरपूर झालेला आहे बाबाजी. आता इथे हिंगोलीहून येण्याचा अनुभव म्हणजे बाबाजीला सांगितला आहे, खूप दुःखद अनुभव आहे. तरी पण बाबाजींना जेव्हा संपर्कात आलो तेव्हापासून माझे जे संकट आहेत ते बऱ्यापैकी निवारलेले आहेत. आणि माझी गाडी जी आज हिंगोलीहून पूजेसाठी बाबाजीच्या हाताने पूजा करायची ती जवळपास 4 महिन्यापासून बंद होती म्हणजे एका माणसाने नेली होती. त्या माणसाचे माझ्याकडे जवळपास 5-6 लाख रुपये आहेत, ते माणूस देत नव्हता. आणि मी बाबाजींना जी माझ्या संकटाची व्यथा सांगितली, माझ्या पूर्ण जीवनाचा जे म्हणजे संकट कसे आले ते सांगितले, आणि बाबाजीने त्या दुःखाचं निवारण अक्षरशः मला इथून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. आणि हळूहळू त्या दुःखातून मी बाहेर निघत आहो, त्या संकटातून बाहेर निघालेलो आहो. आणि बाबाजीच्या कृपा आशीर्वादाने गाडी माझी मला परत दिलेली आहे त्या माणसाने. आणि ती गाडी दिल्याच्या नंतर मी लगेच इथं बाबाजीच्या शुभ हस्ते पूजनासाठी इथं आणलेली आहे. आणि बाबाजीने अशीच कृपा माझ्यावर. त्यांचा जवळजवळ खूप मोठे व्यापारी होते ते. काही गोष्टी मात्र अशा आहे की आपण तुमच्या समोर सगळ्या समोर मात्र आम्ही सांगतो की जेव्हा पैसा हातात येतो ना, आपल्याकडून थोड्याशा किरकोळ गोष्टीवरून चुकी होऊन जातात. एखादा पैसा हातात आला ना, पैसा फेकून मोजणं, थुका लावून मोजणं, दुसऱ्याच्या समोर मोजणं, त्यानंतर एखाद्याच म्हणतात एखाद्याला आपल्याला 500 रुपये द्यायचे का 100 रुपये द्यायचे, आणि आपण 5,000चा बंडल काढला, त्याच्यातून 100 रुपये काढून त्याला दिलं ना तर परेशानी होत असते. चक्र उलटं फिरलं. नाही तर दादा सांगतात का एका महिन्याला 30-30, 35-35, 40-40 लाख रुपये नंतर मी उत्पन्न काढायचं, बॅगा भरून आणायचं. या पद्धतीने म्हणजे अशी परिस्थिती होते. पण काय होतं या पद्धतीने थोडंसं चक्र अशा गोष्टीतून म्हणजे फिरलं तर एकदम बिकट परिस्थिती झाली. मागच्या वेळेस मात्र त्यांनी सांगितलं, एकदम रडू सांगितलं का आत्महत्या करायला आली होती निंबोळ्याच्या अनुष्ठानामध्ये. परंतु ते परमेश्वराने नाही, हे दैवयोग झाला. चांगल्या मार्गामध्ये ते या पद्धतीने आले आपल्या सानिध्यामध्ये. हा योग झाला भेटीचा. म्हणून मात्र त्यांना सांगितलं की म्हणलं आता तुम्ही जाशाल एका वाटाला, पण तुमच्याले 2 मुलं मुली. आज लोकांना काय लागतं म्हणलं तुमच्या परिवाराचा छळ करायला, पण तुम्ही असं नका करू. या पद्धतीनं तुम्ही धीर धरा, हिंमत तर किंमत आहे, काही होत नाही या पद्धतीनं. पण मात्र तुम्ही एका वाटानं जासेल पाठीमाग त्याचं काय होईल हे सांगून फोन बंद करून ठेवला. लोकांचं कर्जवाले मात्र फोन करायचे, दम द्यायचे त्यांना का असं करू तसं करू. असं म्हणून मात्र रात्री 1:30-2 वाजता 2-4 दिवस तर मात्र आम्ही भेटलोच नाही. 2-4 दिवसानंतर गाठ भेट झाली. त्यांना नाशिकला घेऊन गेलो आम्ही, आणि तिकडून मात्र आलो तर रात्री 2 वाजता त्यांचा फोन बंद होता. तिकडून आल्यापासून बंद होता. घरच्यांना सांगून दिलं आता मात्र माझा फोन बंद राहील, मी कुठं चाललो हे काही मलाही सांगता येत नाही, तुम्ही माझी काही वाट पळू नका, असं डायरेक्ट सांगितलं घरी. पण त्याचं तो मात्र रात्री 2 वाजता आम्हाला सांगितलं का तुम्ही आता इथं बटन दाबा, फोन खोला. मग फोन नंतर तो स्विचऑफमधून खोलला. तिथून पुढं थोडेसे त्यांच्या श्रद्धा विश्वासाने
रिस्पॉन्स चांगले यायला लागले. ज्यांच्याले पैसे होते तेच म्हणायला लागले जाऊ द्या पैसे आज न उद्या मिळतील पण तुम्ही येऊन जा. अशा पद्धतीने मात्र सांगता सांगता तो योगा झाला. माग त्याला नळकेशला आले. नळकेशला दोन्ही बी पती पत्नीनं अनुष्ठान केलं. आता पण ताई आलेल्या. ताई कुठे उभे राहा बरं ताई. हे ताई तर तिथं अनुष्ठान केलं. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन आपल्या नांदुर्डीला दादांनी अनुष्ठान केलं. हा योगायोग झाला त्यांचा. ते म्हणलं गाडी जर मिळाली तर आम्ही गाडीच मात्र पूजाला घेऊन येऊ. आता ते दोन्ही मात्र तिकडून गाडी पूजासाठी ते घेऊन आले. तर अशा पद्धतीनं थोडक्यात म्हणजे आता शेवटच्या दिवशी आपल्याला अनुभव सांगितला असं पण त्यांच्या पाठीमागे धावपळ आहे. ती धावपळ असल्यामुळं आज मात्र थोडक्यात त्यांचा अनुभव बाबांनी अशीच कृपा आमच्यावर राहू द्यावी आणि ह्या संकटातून तोंड देण्यास आम्हाला सक्षम करावी एवढीच बाबाचरणी माझी प्रार्थना आहे. अरे तिथे चढत्या टाळी होत्या दादांसाठी.